क्रिकेट क्लब नाटोशी अशी महत्वाची मॅच जो संघ विजेता होईल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षात यायचा आहे. गणेश आणि अतुल ही जोडी या खेळपट्टीवरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती महत्वपूर्ण गोलंदाज जो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 3 षटकांची मॅच महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कव्हर आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. तसंच पाहायला गेलं तर हरीश बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचा चेंडू अतुल आहे स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षक आहे फेकी गेली जाते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चेक. निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ संघाचा एक सामनावीर बाकी आहे. अक्षय आपण यायचं आहे सामनावीरासाठी. अफलातून फलंदाजी अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली. मला माहिती नव्हतं अक्षय एवढा चांगला खेळतो. मी लहानपण त्याच्यासोबत काढले. आम्ही दुसरी कामं जास्त करायचो. क्रिकेट तो जास्त खेळत नव्हता परंतु तितका चांगला खेळत त्याचा मला अद्याप माहिती नव्हता. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय भरपूर चांगले खेळलास मित्रा. असाच खेळत राहा मी विनंती करतो. गणेश कदम आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. चांगला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र 4 धावा आहेत ऑफ साइडला. चांगला फटका पाहायला मिळाला होता तो स्क्वेअर कटच्या दिशेने परंतु बॅट चांगली फिरले आणि यावेळेस मात्र फ्रंट पुढे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. अक्षयच्या बॅट मधून चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या आणि विजेता होताना पाहायला मिळाला गोकुळ संघ. तर दुसऱ्या बाजूला जाऊया मॅचच्या दिशेने. सुरुवात मात्र चांगली झाली मोडकवाडी या संघाची. 5 ही धावसंख्या 3 चेंडू नंतर अराउंड द विकेट. पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पाहायला गेलं तर नाराज असेल क्षेत्ररक्षकाकडून कारण की ही या चेंडूवरती एक धाव येते जिथे मात्र एक धाव येणं महत्वाचं नव्हतं विकेट येणं गरजेचं होतं. आता मात्र कशा पद्धतीने 4 चेंडू 6 धावा 6 धावा धावफलकावरती लावण्यात आले. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस ऑफसाइड पूर्णपणे क्लिअर केले. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती 2 चौकारांच्या मदतीने. पॉवर प्लेचा चांगला वापर केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. अतुल एक महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या संघासाठी घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस निर्धाव चेंडू. अतुलला चेंडू समजला नाही.
पोहोचते 6 पावलांनी पुढे जाताना पाहायला मिळेल षटकार येताना पाहायला मिळेल धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे पूर्णपणे क्लासिकल इनिंग खेळताना पाहायला मिळतोय अतुल या नावामध्ये एक वेगळीच चमक पाहायला मिळाली आणि अतिशय सुंदर फटका अप्रतिम दर्जाचा आणि त्यानंतर हा षटकार येताना पाहायला मिळालाय धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती जय हनुमान पाटीलवाडी विरुद्ध विठला देवी पारशी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस पुन्हा एकदा अनस्टॉपेबल नॉन स्टॉप धमाका येतोय अतुल थांबत नाही आणि थांबताना देखील पाहायला मिळत नाही यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 6 धावा षटकारांचा खेळ 6 धावांची आतिषबाजी यावेळेस मात्र षटकाचा होतोय शेवट आणि 12 धावा मागील 2 बॉल वरती 600चा स्ट्राईक रेट या मॅच मध्ये एक दमखम दाखवला जातोय अतुल या नावाची एक वेगळी चमक आणि त्याच्या नावामध्ये एक वेगळी धमक पाहायला मिळते बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आता मात्र जाताना पाहायला मिळेल षटक समाप्तीचा होतो इशारा पंचांकडून तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 27 ही धावसंख्या तर तिसरं षटक खूप महत्वपूर्ण असेल 2 षटकांचा शेवट 27 ही धावसंख्या आणि मागील 2 षटकार दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले एक महत्वपूर्ण मॅच त्या महत्वपूर्ण मॅच दरम्यान आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय अभय नवीन गोलंदाजीसाठी आले तर स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजय विरुद्ध अभय ही जोडी या एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळते शेवटचे 6 चेंडू टार्गेट सेट करणारी ही मॅच आणि हे षटक आपल्याला पाहायला मिळते ऑन साइडच्या दिशेने फटका गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय एक सिंगल देते या चेंडूवरती धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल समीकरणात बदल होतोय आणि बदल होताना पाहायला मिळेल धावसंख्येमध्ये 5 चेंडूंचा खेळ 28 ही धावसंख्या आजच्या दिवसातील हाय स्कोर 47 पाहायला मिळतो पहिल्या इनिंगचा 55 देखील हाय स्कोर या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालाय तर या मॅच मध्ये 55 प्लस धावा होतील का परंतु 28 धावा आतापर्यंत झालेत 5 चेंडू बाकी आहेत यावेळेस देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 30 दशा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या 29 या आकड्यावरती 4 महत्वपूर्ण चेंडू त्या 4 चेंडूंवरती कशा पद्धतीने किती धावा येताना पाहायला मिळतील एक महत्वपूर्ण समीकरण आणि त्या महत्वाच्या समीकरणामध्ये काय या मॅच मध्ये घडताना पाहायला मिळेल एक महत्वपूर्ण सामना आणि त्या सामन्या दरम्यान आपल्याला पाहायला गेलं तर फलंदाज गणेश पाहायला गेलं तर अजय आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे अतुल या खेळाडूला पुन्हा एकदा स्टॅम्प झाला की काय चेंडूच्या खाली मनोज आहे आणि कॅच पकडले स्वतःवरती विश्वास होता नो मॅन्स पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती तो खेळाडू राहणार नाही नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल चुकी झाले यावेळेस गणेश कडून आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत आणि फक्त धावा येताना पाहायला मिळाल्या 2 गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अभय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केले एक महत्वपूर्ण विकेट मिळवले आणि नवीन खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय 3 चेंडूंमध्ये किती धावा आता या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे धावसंख्या आतापर्यंत 29 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळाले पहिला सामना आपण या दोन्ही संघांमध्ये पाहतोय या मॅच मध्ये 29 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत अजून 3 चेंडू आहेत 3 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार जर येत आहेत तर 35 प्लस धावसंख्या जाताना पाहायला मिळेल
चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा शोधला जातो. शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता. अतुल नाराज आहे कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 षटकार होते त्याच्या बॅट मधून आले होते शेवटच्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंवरती. परंतु पाहिलं गेलं तर शेवटचं षटक 3ऱ्या क्रमांकाचं जसा गोलंदाजीसाठी अभय आला, गणेशने 3 चेंडू खेळले, 1 विकेट 2 धावा आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आता मात्र काय पाहायला मिळतोय साहिल. साहिल यावेळेस व्हाईट बॉल आहे. साहिल मोडक महत्वाची बॅटिंग करणं गरजेचं आहे. या खेळाडूच्या बॅट मधून धावा जर आल्या तर नक्कीच धावसंख्या उंचावताना पाहायला मिळेल. अतुल आता मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो कानमंत्र किती यशस्वी ठरेल हा देखील महत्वपूर्ण बिंदू असेल. आता मात्र पॉइंट ऑफ व्ह्यू या मॅचचा पाहायला गेलं तर धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट कुठेतरी खराब होताना पाहायला मिळतोय. एक लॉंग रनअप घेताना पाहिलं होतं अभय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट ज्या पद्धतीने वळले ऑफसाइडच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक येतोय, फेकी होते. आता मात्र शेवटचा बॉल आणि एका धावे नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 शेवट. आता मात्र पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विटला 11 पालशी. यावेळेस कुठेतरी चुकी झाले. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. माहित आहे या चेंडूवरती धाव होणार नाही. विकेट मिळवली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या बॉल वरती कोणती धाव नाही. 31 धावा धाव फलकावरती लावल्या गेलेत. 32 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पहिली स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रत्येक संघ अगदी चुरशीने खेळतोय कारण की प्रत्येकाचं स्वप्न आहे चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची. आपल्या संघाच्या नावापुढे चॅम्पियन हा शब्द आपल्याला लावायचा आहे. आपल्याला चॅम्पियन म्हणून आपल्या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धडपडत असताना आतापर्यंत तरी लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्येच ही एक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम आहे विटला 11 पाळशी तर दुसऱ्या बाजूला जे हनुमान स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. टॉस आपण करूयात. अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते. विटला देवी पाळशी संघाचा कॉल आहे. छापा आणि छापा आलाय. नाणेपैकी तुम्ही जिंकलाय. जर का पाहिलं तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तुम्ही संघ नोंदणी जरूर केलीस. पहिला सामना आहे तुमचा. संपूर्ण वातावरणाचा संपूर्ण सामन्यांचा विचार करूनच तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करेन. बॅटिंग करण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. 18 चेंडूंचा खेळ 3 षटकांची मॅच. कितीपर्यंत मजल माराल? 3 ओव्हरमध्ये 40 पर्यंत आम्ही पोहोचू. 40 प्लस. गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 30. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टन्सना दोन्ही संघांना. यानंतरचा पाहणार आहोत आपण सामना. जाऊयात व्यासपीठावरती जिथे आवाज मात्र जोडला जाईल. तेजस्वी कदम सरांचा धन्यवाद. धन्यवाद. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय विटला देवी पाळशी या संघाने.
त्या अगोदर जी सुरू असलेली मॅच आपण पाहतोय ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी, तर दुसऱ्या बाजूला जयवीर मोडकवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता असताना 11 पाहिलं गेलं 10.66च्या सरासरी म्हणजेच 11च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 चौकार प्रत्येक बॉल वरती 2 धावांची आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना अभिजित मोडक कशा पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न करेल, अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल. या गोलंदाजाने जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये घातक विस्फोटक अतिशय भेदक गोलंदाजी केली तर नक्कीच 12 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चुरस होताना. तोपर्यंत जाऊया 18 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता असताना बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज. पहिल्या क्रमांकाचा चेंडू पॉवर प्ले. यावेळेस पहा फर्स्ट स्लिप असते तर यावेळेस पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज, परंतु यावेळेस एक धाव येताना पाहायला मिळते. बॅटची बाहेरची कडा एका धावेसाठी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ऑफसाइड पूर्णपणे पॅक आहे. लेग साइडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आउटसाइड ऑफ आणि ऑफसाइड लेग म्हणावं लागेल. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सर्कल मध्ये 2 मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात बॅकअप साठी. काच पकडलं महत्वपूर्ण. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट केलं जात आहे. गोलंदाज पाहायला मिळतोय अभिजित आणि अभिजितच्या माध्यमातून महत्वाचा खेळ पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. अतिशय वेगवान घातक महत्वाची जी गोलंदाजी केली जाते. एक महत्वाचा खेळाडू बाद केला जातोय. मनोज वरती आता संपूर्ण जबाबदारी. अक्षयला मात्र परतीचा प्रवास जड रस्त्यावरती करावा लागतो. यावेळेस महत्वपूर्ण मॅच आणि त्यानंतर मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळालंय. येस नवीन बॅटर येताना पाहायला मिळालाय ओमकार वरती आता मात्र जबाबदारी. सुरुवात मात्र चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून, पण बॅटिंग करणाऱ्या संघाला जबाबदारी आहे या खेळाडूकडून चांगली धावसंख्या बनवण्यासाठी. परंतु कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चांगल्या टप्प्याचा चेंडू अचूकता पाहायला मिळते आणि या चेंडूवरती धावसंख्येला स्थिरता प्रदान झाले. धावसंख्या थांबले 3 बॉल 1 या आकड्यावरती. एक विकेट प्राप्त झाले, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित मोडक. पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगली गोलंदाजी. दुसरी विकेट प्राप्त होते. जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास. इनिंगचा दुसरा चेंडू फलंदाजाच्या पर्वाचा शेवट होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 1 विकेट पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळेल दुसऱ्या बॉल वरती आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवरती विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज मात्र शांत पाहायला मिळतोय. जिथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी बॅटिंग करायला हवी होती ती बॅटिंग मात्र होताना पाहायला मिळत नाही. मनोज आता मात्र शांत, परंतु नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतोय ओमकारची जागा घेण्यासाठी. येस ओव्हर हॅट्रिक. काय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. हॅट्रिकची संधी आहे परंतु आतापर्यंत ओव्हर हॅट्रिक होताना पाहायला मिळाले. समीकरणात बदल झालाय, वेळ बदललाय, खेळ बदललाय. 3 महत्वपूर्ण खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. अभिजित मोडकने एक वेगळं समीकरण बनवलंय. 18 बॉल मध्ये 32 धावांचं समीकरण. 5 चेंडूंमध्ये फक्त आले 1 धाव आणि आता मात्र पाहायला गेलं तर
3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाले. सलामीची जोडी आतापर्यंत पाहायला गेलं तर सुरुवातीपासून डिस्ट्रॉय होते. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू शेवटचा बॉल हॅट्रिक वरती गोलंदाज. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस वाईट बॉल येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावेचा समावेश. अजून देखील गोलंदाज हॅट्रिक वरती असेल, कंटिन्यू हॅट्रिक वरती असेल. शेवटचा बॉल. धावसंख्या 2 आतापर्यंत पाहायला मिळते. 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ बाकी. 13 बॉल मध्ये 30 बनवायचे म्हणजे प्रत्येक चेंडूंवरती 3 धावा येणं गरजेचं आहे. तेव्हाच मात्र पाहायला गेलं तर 30 धावा होतील. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आउटसाइड ऑफ. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या. यावेळेस मात्र गोलंदाजांनी 5 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हॅट्रिकच्या संधी निर्माण झाल्याने त्यानंतर गोलंदाज कुठेतरी विकेट घेण्याच्या प्रयत्नात आहे की काय. 3 आतापर्यंत विकेट प्राप्त या गोलंदाजाने नक्कीच केलेत. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित मोडक आपल्याला पाहायला मिळालाय. तर यायचंय पहिला मॅचचा मॅच बाकी होता. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी वाईट थ्रो केला जातोय. तोपर्यंत 2 धावा. षटक समाप्ती. धावसंख्या 4. 5 धावा. 2 धावा घेतलेत. तर त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या 5 या आकड्यावरती 2 वाईट बॉल देखील पाहायला मिळाले. तर आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 12 बॉल आणि धावा बनवायचे आहेत 27. एस प्रवीण दादा साळुंके यांच्या शोभास्थितीने येतोय पहिल्या मॅचचा मॅच अजित मोडक. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन येतोय साहिल मोडक. साहिल वरती जबाबदारी आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. मोडकवाडी या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे हा संघ. आणि पाहायला गेलं तर या संघातून चांगली गोलंदाजी करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. येस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो यावेळेस. रोहन आता मात्र पाहायला गेलं तर सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय, ज्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. ऑनसाइडच्या दिशेने फळका केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाले यावेळेस. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूला पूर्णपणे येईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर फेकी देखील स्लो पद्धतीने होताना पाहायला मिळाली. एक हळूवार गतीचा थ्रो आणि त्यानंतर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 धावांचं समीकरण. धावसंख्येमध्ये बदल. मोठा स्ट्रोक येणं महत्वाचं आहे. 12 बॉल मध्ये 27 ची गरज होती. तिथून पुढे चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल का या षटकामध्ये मनोज कडून अपेक्षा आहे. कॅच पकडण्यासाठी प्रयत्न आहे, परंतु यावेळेस एक सिंगल. कॅच ड्रॉप झाले परंतु जास्त नुकसान होताना पाहायला मिळत नाही. चला नवीन समीकरण आपल्या समोर येताना पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 240 चा स्ट्राईक रेट हवाय. तेव्हाच मात्र धावसंख्या पाहिलं गेलं तर पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळी चेंडू खाली अजय आहे. चुकी झाले. कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळाले. कॅच पकडली असती तरी
मॅच देखील अजून पकडीमध्ये येताना पाहायला मिळाली असते, परंतु पकड अजून मजबूत होण्यासाठी कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप झाले, मॅच ड्रॉप होण्याची शक्यता आहे का? कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला जो पहिल्यापासून खेळाडू होता, पहिल्या षटकापासून तो खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती म्हणून येताना पाहायला मिळालाय आणि त्याची कॅच ड्रॉप झाले. आता मात्र मॅच ड्रॉप होण्याची शक्यता देखील पाहायला मिळू शकते. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय घडलेल्या मॅच मध्ये? पहिल्या स्लिप मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. गोषंकी क्षेत्रात एका धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या पुढे सरकतोय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या पुढे जाईल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. 32 धावांची आवश्यकता असताना 11 धावा, 21 धावांची गरज. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर समीकरणामध्ये बदल झालाय. या खेळाडूला या षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, नाहीतर ही